करवीर तालुक्यातील नंदवाळची प्रति पंढरपूर अशी ओळख आहे। नंदवाळला दरवर्षी आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते। या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण कक्षानं शहर आणि परिसरातील वाहतूक मार्गांमध्ये बदल केलेत। नागरिकांनी या बदलांची नोंद घेऊन वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं असं आवाहन शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी केलंय। आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर नंदवाळ येथे कोल्हापुरातून दिंडी जाते। तर त्या दिंडी मार्गावरती जी वाहने येतात तर त्या वाहनांना आपण डायव्हर्शन्स किंवा ती वाहनं वळवलेली आहेत। तर याकरता माननीय पोलीस अधीक्षक यांचा एक जाहीरनामा काढलेला आहे। त्याप्रमाणे कोल्हापुरातून जी वाहनं येणारी आणि जाणारे आहेत राधानगरीच्या दिशेनं, तर ते आपण नवीन वाशी नाका येथून ती डायव्हर्ट करत आहोत। ते कळंबा मार्गे इस्पुर्ली परिते या मार्गे वाहने पुढे जातील। तसेच राधानगरीकडून येणारी वाहने आहेत तर ती ह्याच्यातून परिते शेळेवाडी फाटा इस्पुर्ली कळंबा मार्गे शहरामध्ये येतील। तसेच मधले जे मार्ग आहेत वाशी नंदवाळ फाटा ते नंदवाळ गावी जाणार रस्ता आहे तो नो व्हेकल झोन केलेला आहे। तिथं कुठलेही वाहन घेऊन जाता येणार नाही नंदवाळ फाट्यापासून आतमध्ये। तसेच जैताळ फाटा ते नंदवाळ या मधला जो भाग आहे त्या ठिकाणी सुद्धा सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। तसेच भीमाशंकर मंदिर फाटा ते नंदवाळ मार्ग या ठिकाणी सुद्धा सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात आलेला आहे। तसेच पार्किंग ठिकाणे जे आहे ते मध्ये खत कारखाना आहे। खत कारखाना गिरगाव फाटा चोरगे विद्यालय या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। तर सर्व वाहनधारकांना आम्ही आवाहन करतो की त्यांनी आपली वाहनं नंदवाळ गावापर्यंत न नेता दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणीच पार्क करावीत। तसेच जे अवजड वाहन आहे त्यांना त्या भागामध्ये नंदवाळच्या आसपास आपण अवजड वाहनांना प्रवेश बंद केलेला आहे। दिलेल्या जो कळंबा इस्पुर्ली परिते हा जो रोड आहे त्या मार्गाचा वापर करायचा आहे। तसेच सर्व नागरिकांनी आपली दुचाकी वाहने सुद्धा रस्त्यावरती कोणीही पार्क करू नये, त्यामुळे दिंडीला अडथळा होऊ शकतो। तर सर्वांनी जर वाहतूक नियमांचे पालन केले तर आषाढी एकादशी ही जी नंदवाळ दिंडी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पडेल।